नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अशा विषयावरती एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा पण तितकाच संतापाचा विषय बनला आहे. 2 जून 2026 हा तो दिवस जेव्हा महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची घोषणा केली होती. 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेवरती असलेल्या बळीराजाला वाटलं की आता तरी आपल्या डोक्यावरचं ओझं थोडंसं हलकं होईल. पण जेव्हा या योजनेचा प्रत्यक्ष GR बाहेर आला आणि तो आपण बारकाईने वाचला, तेव्हा या GRच्या पानांमधून कर्जमाफीचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एक मोठा प्रकार आता आपल्या समोर आलाय. आज आपण या GR मधल्या प्रत्येक अटीचा अभ्यास करणार आहोत. एकही मुद्दा न सोडता या अटींमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे, बँकांचा कसा फायदा होणार आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा दावा केला जातो तो कसा खोटा आहे हे आपण उदाहरणे देऊन समजून घेणार आहोत. सुरुवात करूया या GR मधल्या सर्वात मोठ्या अटींपासून. सरकारने जाहीर सभेमधून सांगितलं होतं की 2 लाखांची ही कर्जमाफी आपल्याला मिळणार आहे. पण प्रत्यक्षात शासन निर्णयात एक अवघड अट लपवून ठेवली गेली. एक अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा जो लाभ घेतला होता त्यांना या नव्या 2026च्या योजनेत 2 लाख रुपये हे मिळणार नाहीत. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त केवळ 50,000 रुपयांचीच कर्जमाफी दिली जाईल. 2019 मध्ये राज्यातल्या सुमारे 32 लाख शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता. आज 2026 साल आलंय. या 7 वर्षाच्या काळात शेतीचा खर्च कितीतरी पटीने वाढलाय, पण शेतमालाला अजूनही भाव मिळत नाही. अशा या भीषण परिस्थितीमध्ये हे 32 लाख शेतकरी आज पुन्हा कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. ज्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चच एकरी लाखाच्या घरात जातो त्याच्या हातावर केवळ 50,000 रुपये टेकून सरकारला साध्य काय करायचंय? 32 लाख शेतकऱ्यांची समजूत फक्त 50,000 रुपयांवरती काढली गेली आहे. आता सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा दावा केलाय. त्या आकड्यामागचं खरं वास्तव आता आपण समजून घेणार आहोत. हा 56 लाखांचा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, पण यातलं सत्य काय आहे? सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यात 56 लाख शेतकरी आहेत, पण आताच पाहिलं की यातले तब्बल 32 लाख शेतकरी तर 2019च्या कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. म्हणजे 56 लाखांमधले 32 लाख शेतकरी पहिल्याच झटक्यात 2 लाख कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर पडले गेले. मग उरले किती? फक्त 24 लाख शेतकरी. आता या उरलेल्या 24 लाख शेतकऱ्यांना तरी पूर्ण 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार का? याचं उत्तर आता आपण पुढच्या अटींमध्ये बघू. शासन निर्णयात म्हटलंय की 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळेल, पण ही रक्कम फक्त मुद्दलावर म्हणजेच घेतलेल्या मूळ कर्जावर नाही, तर त्यात बँकेने लावलेला जो व्याजही आहे त्यावर पण जोडलं गेलंय. जेव्हा शेतकरी वेळेवर कर्ज भरू शकत नाही आणि ते कर्ज थकीत होतं, तेव्हा बँका सवलतीचं व्याजदर काढून हे घेत असतात आणि त्यावर 12 ते 14% चक्रवाढ दराने व्याज लावतात. आता हे एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊ. समजा श्यामराव या शेतकऱ्याने 2019 मध्ये बँकेकडून 1 लाख रुपयांचं पीक कर्ज घेतलं होतं. दुष्काळामुळे त्यांना ते भरता आलं नाही. बँकेने यावर 12 ते 14% चक्रवाढ व्याज लावले. गेल्या 5-6 वर्षात या 1 लाख मुद्दलावरती तब्बल 80 ते 90,000 रुपये व्याज साचले. म्हणजेच श्यामरावांच्या डोक्यावरती आता बँकेचे एकूण 1,90,000 रुपयांपर्यंत कर्ज आहे. आता सरकार काय करेल? तर सरकार श्यामरावांच्या नावे 1,90,000 रुपये बँकेत जमा करेल. यात श्यामरावांच्या हातात काय आलं? काहीच नाही. पण बँकेला मात्र त्यांचे मूळ 1 लाख मिळाले आणि वरून 80 ते 90,000 रुपयांचा घसघशीत नफा देखील मिळाला. थोडक्यात सांगायचं तर सरकारने जाहीर केलेली ही 2 लाखांची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नाही, तर ती बुडीत खात्यात गेलेल्या बँकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना नफा मिळवून देण्यासाठी केलेली ही ताळेबंद सफाई आहे. यातून शेतकऱ्याचा सातबारा तर कोरा झाल्याचा फक्त आपल्याला भास निर्माण करून मूळ फसवणूक केली जात आहे. दुसरी आणि सर्वात भयंकर अट आहे ती म्हणजे वन टाइम सेटलमेंटची, म्हणजेच OTSची. सरकारने याला 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे. पण यातली मेक आणि सरकारचा खरा चेहरा काय आहे तेही एका उदाहरणाने समजून घ्या. समजा हरिभाऊ या शेतकऱ्याने 2019 पासूनचे मूळ कर्ज आणि आजपर्यंतचे चक्रवाढ व्याज मिळून एकूण कर्ज 3 लाख रुपये झाले आहे. नव्या योजनेनुसार सरकार फक्त 2 लाखांचीच कर्जमाफी देणार आहे. पण हरिभाऊंना हे 2 लाख तेव्हाच मिळतील जेव्हा ते उरलेले 1 लाख रुपये आधी स्वतःच्या खिशातून बँकेत रोख भरतील. आता विचार करा, जो शेतकरी आधीच दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालाय, तो बँकेत भरण्यासाठी वरचे 1 लाख रुपये तरी कोठून आणणार? साहजिकच त्याला खाजगी सावकाराचे दार ठोठावावे लागेल. जर हरिभाऊंनी 31 मार्च 2027 पर्यंत सावकाराकडून आणून 1 लाख रुपये भरले नाहीत, तर त्यांना शासनाची ती 2 लाखांची मदत देखील मिळणार नाही.
म्हणजे आमचे उरलेले पैसे आधी भरा, तरच आम्ही तुम्हाला 2 लाखांची सूट देऊ, अशी ही बँकांची सक्ती आहे. या अटीमुळे लाखो शेतकरी पैशाअभावी आपोआपच यातून बाद होतील. एकीकडे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या आणि उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज बँका एका झटक्यात राईट ऑफ करतात. त्यांच्याकडे कोणी रोख रकमेची मागणी करत नाही, पण ज्याने या देशाला जगवलं त्या शेतकऱ्याला मात्र 2 लाखांच्या मदतीसाठी सावकाराच्या दारात ढकललं जातं. हा तर शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेणारा मोठा घोटाळा आहे. आता या GR मधली आणखी एक अशी आड बघा, ज्यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक कुटुंबावरती अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीसोबत घर चालवण्यासाठी छोटी मोठी नोकरी करतात. गावातला एखादा शेतकरी पोलीस पाटील म्हणा किंवा कोतवाल असेल, अंगणवाडी सेविका असेल, शाळेत शिपाई म्हणून काम करत असेल. आजच्या काळात 25,000 रुपये पगार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण या GR नुसार जर एखाद्या शेतकऱ्याला महिन्याला 25,000 रुपये पगार असेल किंवा तो कुठलाही सरकारी कर्मचारी असेल तर त्याला या कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. या एका अटीमुळे आणखी लाखो शेतकरी या लाभापासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. आता जे शेतकरी या सगळ्या अटींमधून थोडेफार उरले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने तारखांचा एक असा खेळ मांडला आहे जो एखाद्या चक्रव्यूहासारखा आहे. GR मध्ये तारखांच्या 3 मुख्य अटी दिल्या आहेत. एक काय तर कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळातच घेतलेले असावे, ते 30 सप्टेंबर 2025 ला थकीत असावे आणि मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेली नसावी. या तारखांच्या खेळातला पहिला आणि सर्वात मोठा अन्याय झाला आहे तो 2025-26च्या खरीप हंगामातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, पण GRच्या तारखांनुसार कर्ज सप्टेंबर 2025 लाच थकीत पाहिजे. म्हणजे ज्या बिचाऱ्या शेतकऱ्यांची पिकं पावसात वाहून गेली आणि ज्यांचं कर्ज 30 जून 2026 नंतर थकीत होणार आहे त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून थेट बाहेर फेकण्यात आलं आहे. निसर्गाने तर मारलंच, पण सरकारच्या या तारखांनीही त्यांना वाऱ्यावर सोडलं. या तारखांमुळे इतर शेतकऱ्यांचा कसा बळी जाणार आहे त्याची आणखी 3 उदाहरणे बघा. गावातल्या रामभाऊनी मागच्या वर्षी खरीपाच्या पेरणीसाठी जून 2025 मध्ये पीक कर्ज काढलं. GR नुसार कर्ज मार्च 2025च्या आधीच पाहिजे, म्हणजे रामभाऊ एका झटक्यात कर्जमाफीतून बाहेर फेकले गेले. दुसरं उदाहरण, कर्ज नूतनीकरणाची शिक्षा. हरीशने इब्रतीच्या भीतीने दागिने मोडून जुलै 2025 मध्ये बँकेत पैसे भरले, कारण की बँकेचा तगादा होता आणि कर्जाचं नूतनीकरण करून घेतलं. म्हणजेच 30 सप्टेंबरला त्याच्याकडे जुनं थकीत कर्जच नव्हतं. प्रामाणिकपणाची शिक्षा हरीशला मिळाली आणि तोही यातून बाद झाला. तिसरं उदाहरण काय तर बँकेने परस्पर कापलेले पैसे. तुकारामांचं कर्ज थकीत होतं पण तो पात्र ठरत होता, पण जानेवारी 2026 मध्ये त्याच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आले. बँकेने ते पैसे परस्पर कर्जापोटी कापून घेतले, खात्यात परतफेड झाल्याची नोंद झाली आणि एका चुकीमुळे तुकाराम आपोआपच या कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर फेकला गेला. ज्याचं अतिवृष्टीत नुकसान झालं तो बाद, ज्याने वेळेवर कर्ज भरलं तो बाद, ज्याने नूतनीकरण केलं तो बाद आणि ज्याच्या खात्यातून परस्पर पैसे कापले गेले तोही बाद. या जाचक तारखांमुळे अंदाजे 6 ते 7 लाख शेतकरी असेच बाहेर पडणार आहेत. मग शेवटी असा प्रश्न उठतो की प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की 56 लाखामधले 32 लाख शेतकरी 50,000च्या अटीमुळे पहिल्या झटक्यात बाहेर गेले. जे उरले त्यातील 10 ते 12 लाख शेतकरी स्वतःचे पैसे आधी भरून न शकल्यामुळे म्हणजेच OTS मुळे बाहेर पडले गेले. त्यानंतर 25,000 रुपये पगार घेणारे लाखो लोक यातून बाद झाले आणि जे थोडेफार उरले होते त्यातील 6 ते 7 लाख शेतकरी तारखांच्या गोंधळामुळे आणि अतिवृष्टीच्या निकषामुळे आपोआपच बाद झाले. सर्व अटी आणि शर्ती पार करून प्रत्यक्षात जेमतेम 3 ते 4 लाख शेतकऱ्यांनाच खऱ्या अर्थाने 2 लाख रुपयांची पूर्ण कर्जमाफी मिळू शकते. म्हणजेच एकूण घोषणेच्या जेमतेम 10% शेतकऱ्यांनाच याचा खरा फायदा होईल. डॉक्टर अजित नवले, राजू शेट्टी यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांनी कडक शब्दात या कर्जमाफीचा विरोध केला आहे. त्यांच्या मते बहुतांश शेतकऱ्यांना 2 लाखाऐवजी केवळ 50,000च्या मर्यादेत अडकवून ठेवण्याचा हा डाव आहे. आधी शेतकऱ्यांनी पैसे भरायचे आणि मग सरकारने कर्ज माफ करायचे, हा नियमच मुळात चुकीचा आहे. रोहित पवार व इतर नेत्यांच्या बोलण्यातूनही हे स्पष्ट होतंय की ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नसून बँकांची कर्ज वसुली योजना आहे. शेतकरी मित्रांनो, 56 लाखांचा दावा करणारी ही योजना प्रत्यक्षात मोजक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि लाखो शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेतून निश्चितपणे वंचित राहणार आहे. हेच खरं आहे. जोपर्यंत या अटी रद्द होत नाहीत तोपर्यंत हा जो GR आहे म्हणजेच शेतकऱ्यांची केलेली सगळ्यात मोठी दिशाभूल असणार आहे. हा फसवणुकीचा आकड्यांचा खेळ आता प्रत्येक बांधावर आणि प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे. तुमचे याबद्दल नेमके मत काय आहे? बँकेच्या सक्त वसुलीमुळे किंवा सक्तीच्या वसुली मोहिमेला तुमचा कसा विरोध असेल आणि या GR बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये
सांगा. आवाज उठवा, कारण हा तुमच्या हक्काचा लढा आहे. पाहत राहा ग्लोबल मराठी न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.